रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. भाग 3. आ ब्रह्म भुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारे आहेत. परंतु हे कुंतीपुत्रा, माझ्या सच्चिदानंद स्वरूपाशी प्राप्त झाल्यावर त्यांचा पुनर्जन्म होत नाही. एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे ना तरी चेई नंतरे न बुडिजे स्वप्नी चेनी महापुरे. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायी यांचे धुरे. ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे जे गावीचा पहारू दिवोवरी. एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पांती उठी एकीसरी 14 जणांची. एरवी ब्रह्मपणाचा अहंकार असणाऱ्यांना सुद्धा जन्ममृत्यूचे चक्र चुकत नाही. परंतु मृत्यू पावलेल्या माणसाचे जसे पोट दुखत नाही अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुरात जसे कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाशी जे ऐक्य पावले ते जन्ममरणाच्या दुःखाने लिप्त होत नाहीत. एरवी 14 भुवनांचे जे शिखर 7 चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे आणि त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभवन, ज्या ब्रह्मलोकाच्या 1 प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे देखील आयुष्य राहत नाही आणि एका दिवसामध्ये एकदम 14 इंद्रांच्या पंक्ती उठतात. सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तं तेहो रात्रविदो जनाः. 1000 युगांचा कालावधी हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस व तसाच 1000 युगांचा काल ही त्याची रात्र होय. याला जे पुरुष तत्वाने जाणतात ते योगीजन काळाच्या तत्वाला योग्य प्रकारे जाणणारे आहेत. जई चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठाओ विळूची होये आणि तैसेची सहस्रे वरिये पाहे रात्री जेथ एवढे अहोरात्र जेथीचे तेणे न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. येरा सुरगणाची नमाई विशेष सांगावी येथ काही मुदला इंद्राचीची दशा पाही जे दिहाचे 14 परिब्रह्म याची 8 प्रहारांते आपुलिया डोळा देखते जे आहाती गातयांते अहोरात्र विद म्हणिजे. कृत, त्रेता, द्वापार व कली ही 4 युगे 1000 वेळा येऊन जातात. त्यावेळी ब्रह्मदेवाचा एक परिपूर्ण दिवस होतो आणि त्याच रीतीने 4 युगे हजारांच्या संख्येने सरली म्हणजे जेथील 1 रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहे त्या काळात जे मृत्यू पावत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर दीर्घायुष्याच्या बाबतीत इतर देवदेवतांचे विशेष काय सांगावे. मुळामध्ये देवराज इंद्राचीच दशा पहा की. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र जातात. परंतु ब्रह्मदेवाच्या या 8 दीर्घ प्रहारांना जे दीर्घायुषी आपल्या डोळ्यांनी पाहणारे आहेत त्यांनाच अहोरात्र वेत्ते असे म्हणतात. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला म्हणजे अव्यक्त प्रकृतीपासून सर्व व्यक्त स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात व त्याची रात्र सुरू झाली म्हणजे ते सर्व पदार्थ त्याच अव्यक्त प्रकृतीमध्ये लय पावतात. तोच हा भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृतीवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो.
तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व, पुढती देहाची चौपहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे, शारदी चिये प्रवेशी, अभ्रेजिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती, तैशी ब्रह्मादिनाची आदी. हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तो ही युग सहस्र मोटका पाहे, आणि तैसे चिरचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनीची या होती अहोरात्रा माझी. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साटोपा. परी पुनरावृत्तीची या मापा शीग जाहाला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, ते गावीचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे, पाठी रात्रीचा समोपावे, आणि आपैसाची साठवे. म्हणी ये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जहाले. तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो, तेव्हा ज्याची गणती करता येत नाही असे लीन असलेले विश्व आकाराला येते. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर संपल्यावर हा आकाररूपी समुद्र आटून जातो, आणि त्यानंतर पहाट झाली म्हणजे हा विश्व आकाररूपी समुद्र पुन्हा पूर्वी जसा होतो त्याचप्रमाणे भरू लागतो. शरद ऋतूच्या प्रारंभी ज्याप्रमाणे मेघ आकाशात विरून जातात, आणि मग ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे पुन्हा प्रगट होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी हे सर्व भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते, आणि सारे विश्व अव्यक्तात लीन होते. ती रात्रीची वेळही युगांच्या चौकड्या 1000 वेळा जाईपर्यंत असते, आणि पुन्हा पहाट झाली की पूर्वीप्रमाणेच सर्व भूतांची रचना होते. हे सांगावयाचे कारण काय, तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आणि संहार होतो. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण केवढे आणि कसे आहे हे पाहू गेले तर तो ब्रह्मदेव अखिल सृष्टीच्या बीजाचे भांडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला. हे धनुर्धरा, एरवी तर हा त्रैलोक्याचा अफाट पसारा ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उदयाला आल्याबरोबर एकसारखा मांडला जातो. मग रात्रीचा समय झाला असता त्रैलोक्याचा सर्व पसारा आपोआप अव्यक्तात लय पावतो, आणि सर्व द्वैत नाहीसे होऊन अव्यक्ताच्या साम्याला येते. ज्याप्रमाणे वृक्षाचा सारा विस्तार नाहीसा होऊन तो एका बीजामध्ये समाविष्ट झालेला असतो, किंवा अनेक मेघ हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे अनेकत्व ज्या एकात समाविष्ट होते त्याला साम्य असे म्हणतात. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः, यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परंतु ज्या अव्यक्ताहून अतिपलीकडील दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो सच्चिदानंद घन परिपूर्ण परमात्मा संपूर्ण विश्वाचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. तेथ समविषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाष्य नाही. जेवी दुधची झालिया दही नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपन भ्रंशे. परी जेथे जाले ते जैसे तैसेची असे, तै तया नाव सहज व्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही. जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती. ही दोन्ही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसनी वस्तूच्या ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत. या दोही भावा अतीत अनादि सिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे
परी विश्वपण नासिले नि न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा, पाहे पातरंग तरी होत जात, परी तेथ उदक ते अखंड असत, तेवी भूताभावी न नाशत अविनाश जे, ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी इमरतिये जीवाकारी अमर जे आहे. त्या साम्यावस्थेत समविषम हे काही दिसत नाही, म्हणून त्या साम्यावस्थेत भूते असे म्हणता येत नाही. जसे दुधाचे दही झाल्यानंतर त्या दुधाची नामरूपे नष्ट होतात, त्याचप्रमाणे जगाचा स्थूल सूक्ष्म आकार लोप पावल्याबरोबर जगाचे जगपणच नष्ट होते. परंतु हा आकार ज्या अधिष्ठान रूपी परमात्म्याच्या ठिकाणी होतो, तो मात्र जसाच्या तसाच असतो, त्याचा लोप कधीही होत नाही. तेव्हा त्याला सहजच अव्यक्त हे नाव आहे आणि तेच आकाराला आले म्हणजे व्यक्त होते. ही दोन्ही नावे एकाच्या मुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. एरवी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्त अव्यक्त हे दोन्हीही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार आटविले की त्या सोन्याला लगड असे म्हणतात. पुन्हा लगडीचा घनवट आकार ज्यावेळी नाहीसा होतो त्यावेळी त्याच सोन्याचे निरनिराळे अलंकार होतात. अलंकार व लगड या दोन्हींचे होणे जसे एका आधारभूत सुवर्णावरती अवलंबून असते, त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त यांमधील भेद एकाच साक्षीभूत चैतन्यावर अवलंबून असतो. ते साक्षीभूत चैतन्य विश्वासारखे व्यक्त कार्य करत नाही किंवा प्रकृतीसारखे अव्यक्त कारणही नाही. ते दोन्हीही भावांच्या पलीकडचे आहेत, उत्पत्तीरहित आणि नित्यसिद्ध आहेत. ते चैतन्य विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्व पण लय पावते तरी ते चैतन्य लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यातून निर्माण होणारा आशय पुसला जात नाही, असे पहा की पाण्यावर तरंग येतात व जातात, परंतु पाणी हे कायमच असते. त्याप्रमाणे भूते निर्माण झाली आणि नाहीशी झाली तरी अविनाशी परब्रह्म हे नाश पावत नाही. किंवा अलंकार आटल्यावर सुवर्ण जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या शरीरामध्ये जे अमर आहे, अव्यक्तोक्षरयुक्तस् माहु परमां गतिं, यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. ज्याला अव्यक्त आणि अक्षर असे म्हटले आहे त्यालाच परमगती असे म्हणतात. ज्याला प्राप्त होऊन मनुष्य पुन्हा संसाराकडे परत येत नाही, ते माझे परमधाम होय. हे पार्था, ज्याच्यामध्ये ही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापिलेले आहे, तो परमश्रेष्ठ पुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होणारा आहे. जया ते अव्यक्त म्हणोये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मनबुद्धी न सापडे म्हणूनिया. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्यता गा. म्हणूनी अक्षर जे म्हणिजे, ते विची म्हणता बोधुई उपजे, जया परवते पैसून देखिजे या नाम परमगती. परी आघवा इही देहपुरी, आहे निजे लियाची परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणूनिया. एरवी जे शरीर चेष्टा, त्यान माझी एकही न ठकेगा सुभटा, नाही इंद्रियाची वाटा वाहतची हाती. उकलूनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवांटा भीतराही पावे. परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, कामनाचे घेणे देणे, इंद्रियाचे करणे स्फुरण वायूचे. हे देह क्रिया आघवी, न करविता होय बरवी, जैसा न चलविते निरवी लोकू चाले. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी,
म्हणून पुरुषु गावधारी म्हणिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुषु म्हणोये पै वेदांचे बहुवसपण देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणून योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्य गतीचे घर गिवसित ये. त्या परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती केली असे होत नाही, कारण ते मन आणि बुद्धी यांना सापडत नाही. जे आकाराला आले असता ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर म्हणतात, ज्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो, त्या अक्षराच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचा विस्तार दिसत नाही, म्हणून त्याला परमगती हे नाव आहे. जे अक्षर या सर्व देहरूपी नगरामध्ये आहे, पण जे देहाकडून कोणत्याही प्रकारचा व्यापार करवित नाही आणि स्वतः देखील काही व्यापार करत नाही, म्हणून ते देहात झोपी गेल्याप्रमाणे म्हणजे उदासीन आहे. एरवी अर्जुना, देहात असणारा परमात्मा जरी काही करत नसला तरी सुद्धा देहाकडून होणाऱ्या क्रिया बंद पडत नाहीत आणि 10 इंद्रियांचे मार्ग तर अनेक क्रियांच्या रूपाने वाहतच असतात. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूपी बाजार उघडलेले असतात आणि त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतःकरणापर्यंत प्राप्त होतो. राजा सुखाने झोपी गेला तरी पण देशाचा व्यापार जसा बंद पडत नाही, प्रजा आपल्या इच्छेने व्यापार करीत असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाचे संकल्प, विवाद्य रूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे कर्म व प्राणवायूचे स्फुरण, देहाच्या या सर्व क्रिया परमात्म्याने स्वतः न करविताही योग्य प्रकारे सुरू राहतात. ज्या प्रकारे सूर्याने स्वतः न चालविताही त्याच्या प्रकाशात लोक आपोआप चालत राहतात, त्याप्रमाणे अर्जुना, हा परमात्मा शरीरात स्वस्थ आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. हे तू समजून घे. पतिव्रता जी अशी प्रकृती, तिच्याशी हा परमात्मा एकपत्नी व्रताने असतो, या कारणास्तव देखील त्याला पुरुष म्हणता येते. वेदांचे सर्व ज्ञान ज्याचे अंगण देखील पाहू शकत नाही, तसेच ज्याच्यात आकाश देखील सामावलेले आहे, असे जाणून योगी लोक त्याला परात्पर असे म्हणतात. तो एकनिष्ठ भक्ताचा शोध करीत त्याचे घरी येतो. जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टीते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमो ऐसा साचू जयाचा मनोधर्मो तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांसी, जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्तीसी उजुवाट जया गावा. हे एकैक सांगोनी वाया काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया तो ठावोची होई जे. हिवाचिया झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका. का समोर जालिया अर्का तमची प्रकाशू होय. तैसा संसारू जया गावा गेला साता पांडवा. हो उनी ठाके आघवा मोक्षाचाची. तई अग्नी माझी आले जैसे इंधनची अग्नी जाहले. पाठीन निवडेची काही केले काष्टपण. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. लोहाचे कनक जाहले हे एके परीसेची केले. आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. म्हणून तूप होवनी मागवते जेवी दूधपण न एची निरुते. तेवी पावोनिया जया ते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचो कारे निजधाम. हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. जे भक्त काया वाचा मनाने परमात्म्याशिवाय दुसरी गोष्ट श्रवण करीत नाहीत, त्यांच्या एकनिष्ठेचे पीक देणारे हे उत्तम प्रकारचे शेत आहे. हे पांडवा, हे संपूर्ण त्रैलोक्यच परमात्म स्वरूप आहे. अशी ज्याच्या मनाची धारणा झाली आहे त्या भक्ताचे
जे निवासस्थान आहे, जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे आणि जे आशारहित पुरुषास सुखाचे राज्य आहे, जे संतुष्ट लोकांसाठी वाढलेले ताट आहे, जे चिंतारहित अनाथ जीवांचे मायपोट आहे आणि जे भक्ती मार्गावरून चालणाऱ्याला मोक्षरूपी गावाची सुगम सरळ वाट आहे. हे धनंजया, असे एक एक सांगून किती बरे विस्तार करू. आता थोडक्यात सांगतो. त्या परमधामाला गेल्यावर तो ज्ञानी भक्त ते स्थानच होऊन राहतो. थंडगार वाऱ्याच्या लहरीने तापलेले पाणी देखील थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाशरूप होतो. पांडवा, त्याप्रमाणे दुःखरूप संसार परमधामरूपी गावाला गेला तर तो संपूर्ण मोक्षरूपी म्हणजे आंतरबाह्य आनंदरूपी होऊन राहतो. ज्याप्रमाणे लाकूड अग्नीमध्ये गेले असता ते अग्निरूप होते आणि नंतर ते अग्निरूप झाल्यावर प्रयत्नाने लाकूड पण निराळे काढू म्हटले तर ते निराळे काढता येत नाही. अथवा पंडुसुता, प्रखर बुद्धिवंत माणसाने अफाट प्रयत्न केला तरी साखरेचा पुन्हा ऊस होत नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले तर तो गेलेला लोखंडपणा कोण बरे परत आणू शकेल. ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर तुपाला जसा दूधपणा निश्चित होऊ शकत नाही, त्याप्रमाणे परमधाम प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. ते माझे खरोखरच परमश्रेष्ठ व सत्य असे निजधाम आहे. हे अंतःकरणातील गुह्य वर्म तुला स्पष्ट करून दाखवित आहे.